सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आपलं स्वागत करत आहे स्टडी अप या यूट्यूब चॅनलवरती. विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 9वी यामधील पहिलं प्रकरण वनस्पतीचे वर्गीकरण हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. वनस्पतीचं वर्गीकरण. वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना त्यांच्या शारीरिक रचनेतील वैशिष्ट्यांचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. मग जे काही शारीरिक रचनेतील वैशिष्ट्ये असतील त्यांचा काय केलेलं यामध्ये विचार केलेला आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. जसं की वनस्पतीला अवयव आहेत किंवा नाहीत. मग अशा काही वनस्पती असतात की त्यांना विशिष्ट प्रकारचे अवयव नसतात, तर काही अशा वनस्पती आहेत त्यांना विशिष्ट अवयव असते. पाणी व अन्न वहन करण्याचे ज्या काही स्वतंत्र उत्ती आहे ते आपण बघणार आहोत. जसं की जलवाहिनी आली, रसवाहिनी आली. मग वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे किंवा नाही. मग काही वनस्पती ह्या बिया धारण करत असतात, तर काही वनस्पती ह्या बिया धारण करणारी त्यांच्याकडे क्षमता नसते. हा एक मुद्दा आपण लक्षात घेणार आहोत. जसं की दुसरा एक आहे, फुलांना आवरण आहे की नाही. म्हणजे काही फुलं असते हे फुलांना आवरण असते का नाही. तसंच बियांना बाह्य आवरण आहे, तर काही बियांना बाह्य आवरण नसते. हे आपण लक्षात घेणार आहोत. मग वनस्पतीचे मुख्य 2 उपसृष्टीत वर्गीकरण केलेलं आहे. मग पहिली उपसृष्टी आपण वनस्पती लक्षात घ्यायचे, त्याच्याच वनस्पतीचे 2 भाग पडलेले, ती एक अबीजपात्रिक आणि एक बीजपात्रिक. मग अबीजपात्रिक आणि बीजपात्रिकचे भाग आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग पहिली उपसृष्टी ही अबीजपात्रिक वनस्पती आहे. मग ह्या अबीजपात्रिक वनस्पतीमध्ये येणाऱ्या ज्या काही वनस्पतींचा गट असतील ते आपल्याला लक्षात घ्यायचे. मग पहिला आहे थायलोफायटा. म्हणजे काही थायलोफायटा वनस्पतीचा गट आहे, याचे वैशिष्ट्य काय करायचे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. जसं की नंबर 1 ला आहे शैवाल. या वनस्पती प्रामुख्याने कुठं वाढत असते, ती पाण्यात वाढत असते. मग या गटातील नंबर 2 मूळ, खोड, पाने व फुले असे विशिष्ट अवयव नसतात. म्हणजे काही वनस्पती आहे, ह्या वनस्पती कुठं आढळते, ते प्रामुख्याने पाण्यात, आणि त्यांना विशिष्ट प्रकारचे अवयव नसतात. 3 नंबरला हरितद्रव्यामुळे या वनस्पती स्वयंपोषी असतात. म्हणजे काही थायलोफायटा वनस्पती आहे, या वनस्पतींमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे त्या वनस्पती काय झालेले तर स्वयंपोषी असतात. त्यानंतर चौथा मुद्दा आपण लक्षात घेतलाय, शैवालांमध्ये खूप विविधता आढळत असते. म्हणजे काही वनस्पती असतील यांच्यामध्ये खूप विविधता आढळत आहे. जसं की काही वनस्पती ह्या एकपेशीय किंवा बहुपेशीय असू शकतात. नंबर 5 शैवाल सूक्ष्मजीव, तर इतर काही मोठ्या आकाराचे असते. म्हणजे काही शैवाल वनस्पती आहे, ही वनस्पती अतिसूक्ष्म असू शकते किंवा काही आकाराने किंवा काही वेळाने ती मोठ्या आकाराचे असते. त्यानंतर शैवाल हे गोड्या तर काही खाऱ्या पाण्यात आढळत असते. म्हणजे काही शैवाल वनस्पती ही वनस्पती गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यात काय झालेली मोठ्या प्रमाणात आढळत असते. आणि वनस्पतीचे शरीर हे प्रामुख्याने मूळ व तंतुदृश्य असते. म्हणजे काही वनस्पती असते, या वनस्पतीचे शरीर, या गटातील वनस्पतींचे शरीर तंतु सुद्धा असते. तसंच हरितद्रव्य नसल्यामुळे विविध प्रकारचे कवके व बुरशी यांचा समावेश असतो, त्यांना कवके या गटात मोडलेलं आहे. मग याच्यात लक्षात ठेवायचे की ज्या काही वनस्पती असतील, या वनस्पती कुठं आढळत असते, ती गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यात आढळत असते. मग ते काय झालेले, ते त्यांच्याकडे हरित लवके असल्यामुळे ते स्वयंपोषी असते. त्यांना खोड, पान, फुले यासारखे विशिष्ट अवयव नसतात. आणि बौद्धिक करून यांचा विचार जर केला तर ते एकपेशीय आणि बहुपेशीय वनस्पती आढळत असते. हे मुद्दे आपण लक्षात घ्यायचे. यांचे उदाहरण म्हणून आपण शैवाल वनस्पती, शैवालामध्ये असणारे जे काही थायलोफायटा वनस्पतीमधील काही उदाहरणे आपल्याला समजून घ्यायचे आहे. मग नंबर 1 ला आहे स्पायरोगायरा. मग हा जो काही स्पायरोगायराची आकृती आपल्याला दिलेली ती समजून घ्यायची. जसं की हे गोड्या पाण्यात आढळणारे तंतुदृश्य शैवाल आहे. पेशी लांबट व स्पेरिकल
हरितलवके असतात आणि प्रजनन मुख्यतः हे संयुग्मकांनी होत असते. दुसरं आहे क्लोरोफायटम. ही एक पेशीय गोलाकार शैवाले आहे. ती गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आढळत असते ती आणि हे स्वयंपोषी असून प्रकाश संश्लेषण काय करतात या दोन लक्षात ठेवायचे ती. त्यानंतर उल्का वनस्पती. ही उल्का वनस्पती ही समुद्र शैवाल आहे. पानांसारखे चपटे मऊ व हिरवे थर असते ती. मग ही जी काही उल्का वनस्पती काय करायची, समुद्राच्या पाण्यात आढळत असते किंवा खाऱ्या पाण्यात आढळत असते ती. त्यानंतर दुसरा आहे सेरगम. मग हे जे काही मोठे तपकिरे रंगाचे समुद्र शैवाल आहे यामध्ये पानांचा भाग आणि पर्णपुटिका असते ती या समुदायामध्ये आढळते व समुद्रात तरंगत असते ती. मग हे जे काही वनस्पती आहे ती ह्या वनस्पती गोड्या वनस्पतीमध्ये आणि ह्या काय ते खाऱ्या वनस्पती म्हणजे समुद्रात आढळत असते ती. हे समजून घ्यायचं आहे. जसं की आता पुढचा पॉइंट येतोय आपल्याला बायोफायटा. बायोफायटा या वनस्पतीचे काही वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यायची ती म्हणजे जेणेकरून आपल्याला थायलोफायटा सारखं बायोफायटा हा पण सृष्टी समजून जाईल. नंबर 2 ला बायोफायटा. मग बायोफायटा वनस्पतीतील वनस्पती सृष्टीची उभयचर म्हटलेल्या आहे. म्हणजे काय बायोफायटा वनस्पती असतील या गटातील वनस्पती असतील यांना उभयचर म्हटलेलं आहे. उभयचर का बरं म्हटलेलं आहे तर कारण की ते ओलसर मातीत वाढत असते ती आणि जो काही प्रजननाचा भाग आहे किंवा त्यांना प्रजनन करायचं असेल त्यांना पाण्याची गरज भासत असते. मग वाढण्यासाठी ते मातीत वाढत असते ते आणि प्रजननासाठी पाण्याची गरज असते. त्यांनाच काय म्हटलेले उभयचर म्हटलेलं आहे. नंबर 3 या वनस्पती निमस्तरीय बहुपेशीय व स्वयंपोषी असते. मग या गटातील ज्या काही वनस्पती असतील ह्या निमस्तरीय असतील, बहुपेशी असतील आणि स्वयंपोषी असते. त्यानंतर चौथा यांच्यामध्ये प्रजननासाठी बीजाणूंची निर्मिती होत असते. यांचं जे काही प्रजनन असतील हे प्रजनन बीजाणूंच्या मार्फत होत असते ती. मग यांची जर रचना बघितली तर त्यांची जी काही रचना आहे ही चपट्या रेबिनीप्रमाणे किंवा लांबट असते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. यांना खरे मूळ खोड पाने नसते ती. हे जे काही अवयव आहे ते हे अवयव त्यांना विशिष्ट प्रकारचे नसते ते. त्यांची रचना त्या पानांसारखी असते, रेबिनीसारखी असते, लांबट असते. नंबर 6 त्यांच्यामध्ये मुळांसारखा व पानांसारखा खोडांसारखी रचना आढळत असते आणि पाणी व अन्न वहनासाठी विशिष्ट उत्ती त्यांना नसतात. मग इतर वनस्पतींमध्ये काय झालेलं आहे ती तर उत्ती असते. तर जी काही बायोफायटा वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये विशिष्ट उत्ती नसते. यांची काही उदाहरण आपल्याला समजून घ्यायचे ती. नंबर 1 ला मॉस आहे. इथं आपल्याला आकृती दिसते. ही आकृती आपल्याला समजून घ्यायची. लहान हिरवी गादीसारखी वनस्पती असते. ओलसर जागी वाढत असते. खोड, पान, मुळांसारखे अवयव असतात. प्रजननासाठी त्यांना काय असते बीजाणूंची गरज असते किंवा बीजाणूंद्वारे त्यांचं प्रजनन घडत असते. त्यानंतर मोर्सिया हे जे काही याला व्हिलॉर्ट असं म्हणत असते. ती चपट्या पट्ट्यांसारखे शरीर असते आणि त्यांचं जे काही रचना असते ही रचना कप्प्यांसारखी असते. ओलसर जमिनीत आढळत असते ती. त्यानंतर पुढचं आहे एन्थोनॉरॉस. यांना हॉर्नहर्ट असं म्हटलेलं जाते. थॉलवर्स यांनी शिंगांसारखे उभे बीजाणूधारी रचना असतात. प्रामुख्याने पाणथळ व ओलसर ठिकाणी वाढत असते ती. त्यानंतर चौथा आहे रेस्टिया. यामध्ये चपट्या फांद्यांसारखे शरीर, वरची बाजू हिरवी तर खालची बाजू जांभळट रंगाची असते. ओलसर मातीमध्ये आढळत असते ते. बीजाणूंमार्फत यांचं प्रजनन घडत असते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे टेरोडोफायटा. मग टेरोडोफायटा वनस्पतींमधील जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंबर 1 मूळ, खोड व पाने हे सुपुष्ट अवयव असतात. त्यानंतर पाणी व अन्नासाठी वहन करण्यासाठी स्वतंत्र उत्ती
असते ते. मग ह्या वनस्पतीच्या गटामध्ये यांना सुपुष्ट अवयव असते ते आणि पाणी व अन्न वहन करण्याची जी काही वृत्ती आहे ती त्या वृत्ती यांना असते ती. तसंच विशिष्ट फुले व फळे येत नाहीत. पानांच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे काय झालेले असते, प्रजनन होत असते ती. हे प्रजनन लैंगिक प्रजननाद्वारे काय झालेलं असते, बीजाणूंची निर्मिती होत असते आणि लैंगिक प्रजनन ही युग्मक निर्मितीद्वारे होत असते ती. यामध्ये स्पष्ट पिढ्यांमध्ये एकांतरात आढळत असते ते. विशेष करून आपल्याला जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे उदाहरणे म्हणून आपल्याला समजून घ्यायचे आहेत. मग टेरिडोफाइटा वनस्पतीतील काही उदाहरणे फॉर्न आहेत. त्याच्यानंतर मॉर्सिलिया आहे, टेरिस्ट आहे,